आनंदाचे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या 6 गुणांचा आवडीने आपण गायन करीन. तो भगवंत आहे ना, मग देवाला दुसरं काय लागतं? देवाला दुसरं तुमचं काही लागत नाही. तुम्ही पूजेला घेऊन येता सगळं साहित्य घेऊन येता. बरंच काय काय आणता? बिळा, नारळ, उदबत्ती, गंध, अक्षदा, फुलं, बरोबर आहे? घेऊन येता. इथं सगळं वाहता जाताना सगळ्यांना सांगतात पूजेला घेऊन गेली एवढं सामान. बघ काय काय देतं. मैत्रीला सांगतात नाही, सांगतात नाही. यातलं तुमच्या प्रश्न काय त्याला दिलेलं? अक्षदा तुम्ही निर्माण केलं, त्यांनी फुलं, त्यांनी उदबत्ती, त्यांनी गंध, त्यांनी पाणी, त्यांनी सगळं त्यांनी निर्माण केलंय. आपल्या पदार्थ देवाला येण्यासारखं काय आहे? फक्त नामचिंतन, फक्त नामचिंतन. नामचिंतनाचंच फक्त त्याच्यावर कर्ज होतं. भक्तांनी केलेल्या नामचिंतनच त्याच्यावर कर्ज होतं. पण आपल्याला मान्यच नाही. देव आहे ना, इथनं सुरुवात, इथनं सुरुवात आहे का? देव आहे का? कोणाला दिसलाय? पुन्हा आम्ही एवढं जातो 2 दिवसापर्यंत तरी आम्हाला दिसला नाही. मग कसं आहे का? आता आठवा की म्हणून जसं दुधामध्ये लोणी टाकावता येत नाही मंथन केल्याशिवाय, तसा देव आहे भक्ती केल्याशिवाय तो दिसत नाही. हे विश्व जेने निर्मिले, महर्षी देवाधिका संस्थापिले, 21 स्वर्गाचे धरिले, सत्ता मात्र त्याने हातात धरले सत्तेची दोरी. त्यांनी आपण श्वास घेतो ना, श्वास त्याच्या सत्तेमुळे घेतोय. लक्षात असू द्या. जहाचं पान हातय त्याच्या सत्तेमुळे हातय. तेवढंच नाही, शरीर चालतंय सगळं. तुम्ही झोपेत काय काम करता का? बोला, झोपेत काय काम करता? काहीच करत नाही. कुठलाच माणूस काम करत नाही. तरी सुद्धा रात्री खाल्ल्यामुळं तुमचं पचन क्रिया चालू आहे. सकाळी व्यवस्थित उठताना पचन झालेलं असतं. ती क्रिया कोण करतं? देव. बरोबर का? एवढंच नाही, तुम्ही रात्री झोपल्यानंतर सकाळी फ्रेश मध्ये उठता का? देव जागाय म्हणून. देव जागाय. आलं का लक्षात? सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती होविले, तैसे मी जगदारीने सबाय म्या बोलविल्या वेदोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जगती चालिता ओजिया
बरे नारायण भार घातल्यावरी तुका म्हणे भार घातल्यावरी होईल काय बरे नारायण तुम्ही भार दिला पाहिजे ना माता तूच आहे मला तुझ्याशिवाय कोणीच नाही त्यावेळेला देवी तू आता नाही सांगितलं असतं तुम्हाला पण काटा पुढे जाणार सांगा आता 3 मिनिटं कमी येतील अजून दुसऱ्या चरणात आहे आपण आणि नंतर तुम्हाला लगेच अजून उत्तरार्धात पण निम्यात उत्तरार्धात पण नाही का थोडं पुढे गेलं तर चालेल चालन चालन चालेल का चालन म्हणजे जास्त पाकिटात का कोणता म्हणजे मी म्हणून बघतो तुका वेगळा लागले नाहीत ना ऐका भाग्यवान आहे तुम्ही करू पण नका आई शपथ करू नका माझ्या कोणाकडे बघा ना लय भाग्यवान आहे तुमच्या गटाचं लग्न झालं आहे वळांची काहीतरी विशिष्ट कोण काय पण आहे ज्यावेळी तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता बरोबर आहे का ड्रेस होता तुमचं लग्न झालं ड्रेस गेला आणि साडी आली कपाळाला काय बर कुंकू आलं कुठे उद्या वाढा कुंकू आलं मणिमंगळसूत्राला पायात जोडवी आली असा पेला बघितला काय म्हणायचं ह्या भगिनीचं लग्न झालेलं मग तुमच्याकडे बघितलं की लगेच करतं तुमचं लग्न झालं की नाही हे झालं तुमच्या गाठाचं लग्न झालं की नाही बळ्याची म्हणून तुमच्या गाठाचं आता आमच्या गाठाचं लग्न झालं की नाही बळ्याची गाठ पण आहे काय नाही आमच्या गाठाचं लग्न झालं की नाही बळ्याची साडी सुट्टी पण बघायची आमची तोंड एकाची चेहऱ्यावर समाधान दिसते एकाची चेहऱ्यावर हसू दिसते मग ह्यांची अवस्था अशी कोणी केली मी येणार नव्हतो तुम्हाला माहिती का माझं सांगतो माझं उदाहरण मी आज येणार नव्हतो तब्येत बरी नव्हती माझी मी डोमे सरांना फोन पण केला डोमे सर मला काय आज म्हणत नाही काल तर मला कालच आता महाराज अकबर बाबाला जमाना त्यांचं काहीतरी तारीख घेण्यात गडबड झाली अकबर बाबाची तुम्ही कामा पण करा मी म्हटलं माझीच अवस्था बेकार झाली म्हणून मी रात्री झोपताना आमच्या बायकोला सांगितलं की कपिल महाराजांना फोन कर आणि त्यांना सांग आमच्या महाराजांच्या जागेवर कीर्तन करा जाऊन त्यांना सांगायला सांगितलं कोणाला सांगितलं बायकोला ती म्हणजे का माझी तब्येत बरी नाही म्हणजे बायको काय म्हणा बायकोनी बायको म्हणजे एका कीर्तनात म्हणूनच जायचे म्हणजे दिशा घाला तुला कपिल महाराजाच कसं घालायच्यात का करते का बायको मनापासून पुढे पहिल्यांदा बरं वाटतं